हॅलो, ऐकू येतोय आवाज सगळ्यांना? माझा आवाज ऐकू येतो का सगळ्यांना? हॅलो. हो सर, येतो ऐकू. चला आपण चालू करूया. बघा, आपण मागच्या लेक्चरला ना पिट्युटरी ग्लॅंड आणि त्याच्या हायपोथॅलॅमस पासून होणारे सगळे सिक्रेशन्स बघितले. ओके, दोज आर कॉल्ड ॲज ट्रॉपिक हॉर्मोन किंवा त्याला स्टिम्युलेटिंग हॉर्मोन म्हणतात. सो इथपर्यंत आपण पूर्ण केलेलं होतं. त्या पुढची जो आपण ग्लॅंड बघणार आहोत ती पिनियल ग्लॅंड बघितली का आपण डिस्कस केली का पिनियल ग्लॅंड? पिनियल ग्लॅंड आपण डिस्कस केली का? हो, मला वाटतं केली. ओके, ठीक आहे. पुढची आपण नेक्स्ट ग्लॅंड बघणार आहोत, दॅट इज कॉल्ड पिनियल ग्लॅंड. नाउ यू नो दॅट पिनियल ग्लॅंड इज सिच्युएटेड इन दी diencephalon actually. Now pineal gland is given off from the roof of the diencephalon. Actually डिस्कस केली आहे आपण. diencephalonचा जो रूफ आहे त्या रूफ मध्ये ही ग्लॅंड असते and it is located between two cerebral hemisphere. So you know that आपण जेव्हा ब्रेन बघितला, ब्रेन मध्ये पहिला जो आपण फोरब्रेन बघितला, फोरब्रेन कन्सिस्ट ऑफ टू लार्ज हेमिस्फियर. ओके, सो हेमिस्फियरच्या खाली कॉर्पस कॅलोसम आहे जे दोन हेमिस्फियरला जोडणार आहे. द टू हेमिस्फियर्स आर कनेक्टेड बाय मीन्स ऑफ a band like structure. Now a band which is called transverse band called as corpus callosum. Below the corpus callosum there is a midbrain, and midbrain is divided into three parts. Upper part of the midbrain is called as hypothalamus. Then lateral part of the diencephalon is called as thalamus, and the lower part ला आपण हायपोथॅलॅमस म्हणतो, वरचा एपिथॅलॅमस आहे. सो सॉरी, इट इज अ पार्ट ऑफ फोरब्रेन. सो फोरब्रेन कन्सिस्ट ऑफ थ्री पार्ट्स ना. फोरब्रेनचे तीन पार्ट आहेत. पहिला पार्ट बघितला आपण ऑल्फॅक्टरी लोब, मग सेरेब्रम आणि तिसरा डायन्सेफेलॉन. सो इट्स अ पार्ट ऑफ डायन्सेफेलॉन. डायन्सेफेलॉन मध्ये डायन्सेफेलॉनचा वरचा पार्ट आहे त्याला एपिथॅलॅमस म्हणतात, खालचा पार्ट आहे त्याला साईडचा पार्ट आहे त्याला थॅलॅमी म्हणतात आणि खालचा पार्ट आहे त्याला हायपोथॅलॅमस म्हणतात. सो या वरच्या पार्ट मध्ये म्हणजे रूफ, डायन्सेफेलॉनचा जो रूफ आहे त्या रूफ मध्ये ही ग्लॅंड असते, दॅट इज कॉल्ड पिनियल ग्लॅंड. आणि फ्लोअर जो आहे, फ्लोअर म्हणजे आपण ज्याला हायपोथॅलॅमस म्हणतो, ते पिट्युटरी ग्लॅंड असते. तो पिनियल ग्लॅंड इज गिवन ऑफ फ्रॉम द रूफ ऑफ द डायन्सेफेलॉन. इट इज लोकेटेड बिटवीन द टू सेरेब्रल हेमिस्फियर. दोन सेरेब्रल हेमिस्फियरच्या मध्ये ही ग्लॅंड लोकेट आहे. ओके, सो इकडे दाखवले बघा. See, this is pineal gland. Okay, ही pineal gland इकडे दाखवली आहे. Now the pineal gland is sensitive to the biochemical signals of light. It secretes the hormone called as melatonin, which is also known as sleep hormone. म्हणजे आपला बायोलॉजिकल जे रिदम आहे किंवा बायोलॉजिकल क्लॉक आहे, बरोबर ना. बायोलॉजिकल क्लॉक याचा अर्थ काय, तर आपण एका विशिष्ट वेळेला झोपतो किंवा आपल्याला झोप येते. झोपतो जाऊ दे, विशिष्ट वेळेला झोप येते, विशिष्ट वेळेला आपल्याला बरोबर जाग येते. म्हणजे आपला जी दिवसाचा क्लॉक आहे त्याला म्हणतात बायोलॉजिकल क्लॉक. हा सेट झालेला असतो. हा सगळा सेट करण्याचं काम हे हॉर्मोन करतात, दॅट इज कॉल्ड एज मेलाटोनिन. ऍक्च्युअली जेव्हा इकडचा देश सोडून बाहेरच्या देशात जेव्हा जातात त्यावेळेला उलटी स्थिती असते. म्हणजे इकडे जेव्हा रात्र असते तिकडे तेव्हा सकाळ असते. इकडची आपली बायोलॉजिकल सेट क्लॉक आपलं सेट झालेलं असतं, त्यामुळे तिकडे गेल्यानंतर ते बरोबर रिव्हर्स होतं. मग काही दिवसांनी तिकडे ती बॉडी म्हणजे पिनल बॉडी तिकडचा बायोलॉजिकल क्लॉक सेट करते आपलं हळूहळू. त्यामुळे इथे जे आपण रात्री झोपत होतो ते तिकडे आपण इकडच्या दृष्टीने ती सकाळ, पण तिकडच्या दृष्टीने रात्र असणार. परत इकडे आल्यानंतर उलट होतं. सो हे सगळी बायोलॉजिकल क्लॉक जो आपला आहे त्याला बायोलॉजिकल क्लॉक म्हणतात. हा बायोलॉजिकल क्लॉक आपल्या बॉडीचा हे हॉर्मोन
मेंटेन करतात, that is called as melatonin. Now melatonin is derived from the tryptophan and play a important role in the regulation of biochemical clock, that is called biological clock of our body. It helps in maintaining the normal rhythm of the sleep wake cycle and also influence body temperature, metabolism and reproductive cycle. हे सगळं मेंटेन हे पिनियल बॉडी करतो. सो पिनियल बॉडीचे पिनियल ग्लँड म्हणजे पिनियल ग्लँडचे फंक्शन आहे, इट सिक्रेट मेलाटोनिन. सेकंड फंक्शन आहे, इट रेग्युलेट बायोलॉजिकल क्लॉक ऑफ अवर बॉडी, help in maintaining the sleep wake cycle. It also helps or influence body temperature, metabolism and reproductive cycle. So small gland is there, that is called as pineal gland. Now next one we discuss thyroid gland. बघा ही सुद्धा एक महत्वाची ग्लँड आहे. नाव पहिला आपण डायग्राम बघूया. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ थायरॉइड ग्लँड. नाव थायरॉइड ग्लँडची पोझिशन कशी आहे, तर ही ना वेंट्रल साइडला दिसते, म्हणजे आपल्या वेंट्रल साइडला ही थायरॉइड ग्लँड आहे. पण कुठे असणार, इट इज सिच्युएटेड बिलो द लॅरिंग्स अँड ऑन दी वेंट्रोलॅटरल साइड. वेंट्रोलॅटरल याचा अर्थ काय, वेंट्रल साइडच्या लॅटरल बाजूला, म्हणजे या साइडला वेंट्रल साइड पण वेंट्रली पण लॅटरल साइड. सो म्हणून त्याला वेंट्रोलॅटरल म्हणतो. सो दिस इज द वेंट्रोलॅटरल पोझिशन. सो थायरॉइड ग्लँड is situated in the neck region below the larynx and on the ventrolateral side of the trachea. ट्रकियाच्या दोन्ही ventrolateral साइडला असतात, म्हणजे आपल्या वेंट्रल साइडला असतात. बघा ह्याच्या बरोबर उलट्या बाजूला, म्हणजे ही तुम्ही आपली ही बघतोय आपण, ही वेंट्रल साइड बघतोय, वेंट्रल व्ह्यू बघतोय आपल्या प्रत्येकाच्या वेंट्रल साइडला, बरोबर. म्हणजे इकडे हार्ट एरी साइड त्याला वेंट्रल साइड म्हणतात आणि मागची साइड ही डॉर्सल साइड आहे. सो बरोबर पुढच्या साइडला मानेच्या, बरोबर ना, ट्रकियाच्या दोन्ही साइडला ही ग्लँड असते, दॅट इज कॉल्ड थायरॉइड ग्लँड. आणि ह्याच्या बरोबर अपोजिट साइडला म्हणजे मागच्या बाजूला पॅराथायरॉइड ग्लँड असते, जे आपण पुढे बघणार आहोत. सी थायरॉइड ग्लँड इज सिच्युएटेड बिलो दी लॅरिंग्स अँड ऑन दी वेंट्रोलॅटरल साइड ऑफ दी ट्रकिया. ऍक्च्युअली थायरॉइड ग्लँड बघितलीत ना, तर ही बटरफ्लाय कसा असतो तशा आकाराची असते. ओके, इट इज मेड अप ऑफ 2 लार्ज लोब, दॅट इज कॉल्ड एज लेफ्ट थायरॉइड लोब अँड राइट थायरॉइड ग्लँड. You can say right thyroid lobe and left thyroid gland, and this right and left thyroid lobe or gland is connected by the fibromuscular band, and this transverse fibromuscular band is called as isthmus. ISTHMUS. This is called isthmus. So इकडे लेबल केला नाही, हा पार्ट याला isthmus म्हणतात. ही एक लोब आहे, ही दुसरी लोब आहे. दोन लोब ज्याने कनेक्ट होतात त्या कनेक्ट करणाऱ्या पार्टला isthmus असं म्हणतात. हा खालचा पार्ट आहे, हा रिंग शेप दिसतोय आपल्याला, ट्रकिया आहे, वरची आहे ती लॅरिंग्स आहे, वर आलेला पार्ट आहे हायर्ड पार्ट आहे. ओके, सो दिस इज लॅरिंग्स, लॅरिंग्सच्या खाली सगळे मसल्स आहेत. त्याच्यानंतर हे ट्रकिया आहे आणि ट्रकियाच्या वेंट्रोलॅटरल साइडला हे दोन थायरॉइड ग्लँड्स आहेत, जे मेडअप ऑफ दोन थायरॉइड लोब ने बनलेले असतात. राईट थायरॉइड लोब, ऍक्च्युअली ग्लँड नाही म्हणत त्याला, राईट थायरॉइड लोब आणि लेफ्ट थायरॉइड लोब. द राईट थायरॉइड लोब आणि लेफ्ट थायरॉइड लोब इज कनेक्टेड by means of fibromuscular band, and that is called as isthmus. Now आता ही जी ग्लँड आहे ना, ह्या ग्लँडला बाहेरनं एक फॅटी कॅप्सूल आहे. दिस इज कॉल्ड कॅप्सूल, म्हणजे याला कव्हरिंग आहे, त्याला फॅटी कॅप्सूल म्हणतात. व्यवस्थित आहे का, हे कॅप्सूल आहे ना, कॅप्सूल पासून आत सेप्टे बाहेर पडतात, कॅप्सूल मधनं आत सेप्टे बाहेर पडतात. आणि हे सेप्टे काय करतात, प्रत्येक ग्लँडला म्हणजे लेफ्ट आणि राईट ग्लँडला डिवाइड करतात, किंवा सेप्टे आत गेल्यामुळे ग्लँड डिवाइड अँड रिडिवाइड होते, आणि डिवाइड अँड रिडिवाइड होऊन ग्लँड्स मध्ये असंख्य फॉलिकल्स तयार होतात. सॉरी, डिवाइड अँड रिडिवाइड होऊन असंख्य लोब्युल्स तयार होतात. सो थायरॉइड ग्लँड इज एक्सटर्नली कवर्ड बाय फायबरस fatty capsule. It is covered by fatty capsule. Now the septa arises from that capsule which penetrate the lobe. लोबच्या penetrate झाल्यामुळे lobe left and right lobe is divided and redivided into many lobules. चेंबर तयार होतात, लोब्युल्स तयार होतात, आणि प्रत्येक लोब्युल्स मध्ये हे थायरॉइड फॉलिकल्स असतात. हे जे दिसतात ते थायरॉइड फॉलिकल आहे. म्हणजे आपण धरून चालू ही एक अख्खी लोब्युल आहे, या अख्ख्या लोब्युल्स मध्ये हे सगळे थायरॉइड फॉलिकल्स आहेत. आय होप तुम्हाला मी काय बोलतो ते कळलं असेल. थायरॉइड ग्लँडला बाहेरनं फॅटी कॅप्सूल आहे. ह्या फॅटी कॅप्सूल मधनं ना छोटे छोटे सेप्टे बाहेर पडतात, बरोबर ना. हे सेप्टे काय करतात, थायरॉइड ग्लँडला पेनिट्रेट करतात, थायरॉइड ग्लँड मध्ये पेनिट्रेट करतात. आता आत घुसल्यामुळे ना थायरॉइड ग्लँडचे म्हणजे लेफ्ट आणि राईट थायरॉइड ग्लँडचे थोडे छोटे छोटे कंपार्टमेंट तयार होतात. या प्रत्येक कंपार्टमेंटला
कंपार्टमेंटला लोब्युल्स असं म्हणतात, लोब्युल असं म्हणतात. असंख्य लोब्युल्स असतात. प्रत्येक लोब्युल मध्ये जर एक लोब्युल घेतला तर एका लोब्युल मध्ये असंख्य फॉलिकल्स असतात आणि या प्रत्येक फॉलिकल्सला म्हणतात सेप्टा. म्हणजे आपण दोरीसारखा पार्ट धरूया. सेप्टा म्हणजे काय म्हणूया आपण आता, फायबर लाईक स्ट्रक्चर असतं, दोरीसारखा पार्ट असतो, तो सगळा आत जातो. ओके. आत गेल्यामुळे आता काय म्हणतो त्याला आपण, आत गेल्यामुळे ना डिवाइड अँड रिडिवाइड होऊन हे असे लोब्युल्स तयार होतात. सो एक लोब्युल जर घेतला त्या एका लोब्युल मध्ये असंख्य फॉलिकल्स आहेत. ही आहे टीएस ऑफ थायरॉइड ग्लँड. म्हणजे थायरॉइड ग्लँडचा आपण टीएस घेतला तर ह्याच्या बाद ही एक लोब्युल आहे आणि या एका लोब्युल मध्ये हे सगळे, एका लोब्युल मध्ये तुम्हाला हे सगळे थायरॉइड फॉलिकल्स दिसत आहेत. बघा हे जे आत आहेत सगळं, हा जो काय दोन थायरॉइड लोब्युल्सच्या मधला जो पार्ट आहे याच्यामध्ये ब्लड कॅपिलरीज आहेत, नर्व फायबर्स आहेत, काही मसल्स आहेत, बरोबर. आणि आता आपण एक हा थायरॉइड फॉलिकल घेतोय, एक थायरॉइड फॉलिकल घेतोय, लक्षात घ्या. हा एक आपण थायरॉइड फॉलिकल घेतोय. पहिले मी तुम्हाला रफ सांगतो त्या एका, मग आपण जाऊया. हा एक थायरॉइड फॉलिकल्स आहे ना, हा इंटरनली क्युबॉइडल एपिथेलियल सेल्सने बनलेला असतो. ही पिक्युलर कॅरेक्टरिस्टिक आहे थायरॉइड ग्लँडची. थायरॉइड ग्लँडचे जे काय फॉलिकल्स आहेत, दॅट इज कॉल्ड एज थायरॉइड फॉलिकल्स. हे थायरॉइड फॉलिकलचे जे आतले सेल्स आहेत, ईच थायरॉइड फॉलिकल इज इंटरनली लाईन बाय क्युबॉइडल एपिथेलियल सेल्स. अँड दिस मिडल पार्ट इज कॉल्ड एज कोलॉइड स्ट्रक्चर. याला सगळ्याला कोलॉइड स्ट्रक्चर असं म्हणतात. आत ते पिवळ्या रंगाचं असतं, इकडे ते दाखवलं नाहीये. या कोलॉइड स्ट्रक्चरचं नाव आहे थायरोग्लोब्युलिन. याचं नाव आहे थायरोग्लोब्युलिन. थायरोग्लोब्युलिन हे मिक्सचर आहे कोणाचं, तर T4 आणि T3चं. T4 ला म्हणतात टेट्रा आयोडो थायरोनिन. टेट्रा म्हणजे चार आयोडीनचे मॉलिक्यूल असतात म्हणून त्याला टेट्रा आयोडो थायरोनिन असं म्हणतात. आणि दुसरं असतं T3 म्हणजे ट्राय आयोडो थायरोनिन, त्यालाच दुसरं नाव आहे थायरॉक्झिन. हे T4 आणि T3 असे एकत्र कंबाईन स्टेट मध्ये असतात ऍज ए थायरोग्लोब्युलिन, ज्याला आपण इकडे कोलॉइड मटेरियल असं म्हणतो. हे सगळे क्युबॉइडल सेल्स सिक्रेट करतात. मी परत एकदा रिपीट करतो. बघा ही सगळी एक अख्खच्या अख्खं थायरॉइड लोब्युल आहे, एक थायरॉइड लोब्युल आहे. या एका थायरॉइड लोब्युल मध्ये असंख्य फॉलिकल्स आहेत, ज्या फॉलिकल्सला आपण म्हणतो थायरॉइड फॉलिकल्स. बेसिकली त्याची स्ट्रक्चर अशी असते, लार्जर फॉलिकल इज सिच्युएटेड टुवर्ड द सेंटर अँड स्मॉलर फॉलिकल इज सिच्युएटेड टुवर्ड्स द पेरिफेरी. अशी खरी त्याची पोझिशन आहे, पण इकडे त्याने मेन्शन केली नाहीये. सो स्मॉलर फॉलिकल इज सिच्युएटेड टुवर्ड्स द सेंटर, उलट असतं, स्मॉलर फॉलिकल्स टुवर्ड्स दी पेरिफेरी असतात आणि लार्जर फॉलिकल्स ना टुवर्ड्स दी सेंटर असतं. सो एक फॉलिकल आपण विचार केला, पण आणि प्रत्येक फॉलिकलच्या मध्ये हे ब्लड वेसल्स आहेत किंवा ब्लड कॅपिलरीज आहेत. त्यानंतर हे सगळे नर्व सेल्स आहेत. ओके. आणि एक सेल्स आहे, ही सेल मी तुम्हाला नंतर सांगतो याचं काम काय ते. सो आता आपण प्रत्येक एक फॉलिकलचा विचार करू. समजा हा मी एक फॉलिकल विचार घेतला, ज्याला एक आपण सिंगल थायरॉइड फॉलिकल म्हटलं. A single thyroid follicle is internally lined by a single layer of cuboidal epithelial cells and containing or lumen containing a material which is called as colloid material. The name of the colloid material is thyroglobulin. THYRO, thyroglobulin. Thyroglobulin ही combined state मध्ये असते. Or in short, you can say thyroglobulin is a mixture of T4 and T3. Now, what do you mean by T4? T4 चं नाव आहे टेट्रा म्हणजे टेट्रा आयोडो थायरोनिन, 4 आयोडीनचे मॉलिक्युल्स आहेत. आणि T3 म्हणजे म्हणतात ट्राय आयोडो थायरोनिन, 3 मॉलिक्युल्स असतात. टेट्रा आयोडो थायरोनिन अँड ट्राय आयोडो थायरोनिन. ट्राय आयोडो थायरोनिन इज ऑल्सो कॉल्ड एज थायरॉक्सिन विच इज ए इम्पॉर्टंट हॉर्मोन. हे सर्वात महत्वाचा हॉर्मोन आहे. आता हे दोन्ही ना कंबाईन स्टेट मध्ये असतात. ऍक्च्युली हे सेपरेट कसे होतात तर तुम्हाला माहिती आहे, पिट्युटरी ग्लँड मधून हॉर्मोन बाहेर पडतं. The name of the hormone is TSH. It stands for thyroid stimulating hormone. हे थायरॉइड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन हे थायरॉइड ग्लँड मध्ये असलेल्या सगळ्या फॉलिकल्सला स्टिम्युलेट करतात आणि हे स्प्लिट होतं. सो इन शॉर्ट हे आपण थायरॉइड फॉलिकल्स बघितलं. या दोन थायरॉइड मध्ये फॉलिकल्सच्या मध्ये जो सेल्स आहेत, इट इज अ ग्रुप ऑफ सेल्स ऍक्च्युअली. इट इज अ सी शेप सेल्स अँड द नेम ऑफ द सेल इज कॉल्ड एज पॅराफॉलिक्युलर सेल्स विच इज ऑल्सो कॉल्ड एज सी सेल्स. हे काय करतात, हे कॅल्शियम मेटाबॉलिझम साठी काम करतात. ते काय करतात ते आपण पुढे बघूया. सो इन शॉर्ट ही मी थायरॉइड ग्लँडचं तुम्हाला थोडंसं एक्सप्लेनेशन सांगितलं. बघा थायरॉइड ग्लँड, इट इज ए लोब्युलेटेड ग्लँड. ओके. or you can say the thyroid gland is a butterfly shaped gland. It is situated below the larynx and on the ventrolateral side of the trachea. Thyroid gland made up of
made up of left and right thyroid gland or left and right thyroid lobe, which is connected by means of isthmus. Now, the thyroid gland is externally covered by a fatty capsule. The capsule arises septa which penetrate the lobules, which penetrate the lobe and divide and redivide into many thyroid lobules. Each lobule contain many thyroid follicles. Say millions of thyroid follicles are present. Each thyroid follicle, in between the thyroid follicles, there lies blood vessels, then nerve cells, muscles, okay, and each thyroid follicle, the larger follicle is situated towards the center and the smaller follicle is situated towards the periphery. Each thyroid follicle is internally lined by a single layer of cuboidal epithelial cells, and the cuboidal epithelial in between the or in between the follicles there is a colloid material called as thyroglobulin. In short, it is a mixture of T4 and T3. In between the under the influence of TSH, that is thyroid stimulating hormone, this thyrofollicles or this thyroglobulin or mixture gets split into T4 and T3. Now, in between the follicles, there lies a group of cells which is called C cells or parafollicular cells. It play important role in calcium metabolism. हे काय करतात ते पुढे बघूया. So this is in short मी तुम्हाला thyroid gland सांगितलं, आपण आता पुढे बघूया. Now, thyroid gland, it is the largest endocrine gland. सर्वात मोठी endocrine gland है. Thyroid gland is the largest endocrine gland. Now it is bilobe structure or bilobe gland situated in front of the trachea, just below the larynx. Actually इथे ना front of trachea पण ventrolateral सांगायला पाहिजे. Trachea वर नाही येते, ट्रकियाच्या दोन्ही साईडला आहे. आणि दोन ऍक्च्युअली तसं तिकडे मेन्शन नाही केलं, पण असं आपण लक्षात ठेवा हे तुम्ही. इट इज सिच्युएटेड ऑन ventrolateral side of the trachea. ट्रकियाच्या दोन्ही वेंट्रल साइड पण लॅटरल बाजूला असतात, just below the larynx, larynxच्या खाली. Now it is rich supply with blood vessels. The two lobes of thyroid gland are connected a non-secretory band which is called isthmus. So this part is called isthmus. आता लेबल नाही केलंय, सो हा पार्टला isthmus असं म्हणतात. इकडचा जे दोन ग्लँड्स आहेत, ऍक्च्युली ग्लँड्स नको म्हणायला, त्याला लोब म्हणायला पाहिजे, पण तिकडे ग्लँड मेन्शन केलंय. सो दोन हे लोब आहेत, हे दोन लोब जोडणारी जी काय नॉन सिक्रेटरी बँड आहे त्या बँडला म्हणतो आपण इस्थिमस. दॅट इज कॉल्ड इस्थिमस. लक्षात ठेवा. नाव अरे साक्षी म्यूट कर. Now the thyroid lobes are connected or made up of rounded follicles which are held together by intrafollicular connective tissue. So हे जे काय दिसतात सगळे हे कनेक्टिव्ह टिश्यू आहेत, जे कनेक्टिव्ह टिश्यू एकमेका फॉलिकल्सला कनेक्ट करतात. इंट्राफॉलिक्युलर कनेक्टिव्ह टिश्यू कॉल्ड एज स्ट्रोमा. सो इन शॉर्ट तुम्ही याला स्ट्रोमा म्हणा, ज्याच्यामध्ये कनेक्ट झालेले आहेत सगळे फॉलिकल्स एकमेकाला. Now the stroma contain blood capillaries and small group of parafollicular cells which is called as clear cells. म्हणजे दोन फॉलिकल्सच्या मध्ये, दोन थायरॉइड फॉलिकलच्या मध्ये जे काही सेल्स आहेत या सेल्सला म्हणतात parafollicular cells. In the stroma containing blood capillaries and a small group of follicular cells or C cells or clear cells which are present in between the follicles. The thyroid follicles are composed of cuboidal epithelium resting on basement membrane. एक लक्षात ठेवा, जिकडे ना एपिथेलियल टिश्यू कोणताही आला, मग तो स्क्वॅमस असू दे, मग तो कॉल्युमिनर असू दे, मग तो क्युबॉइडल असू दे, मग तो जर्माइनल असू दे, किंवा तो ग्लँड्स असू दे, ग्लँड्युलर असू दे, सगळे एपिथेलियल टिश्यू हे बेसमेंट मेम्ब्रेन वरती रेस्ट झालेले असतात, त्यामुळे ते राहायला विसरायचं नाही. सो हा हे टिपिकल कॅरेक्टर्स आहेत. क्युबॉइडल एपिथेलियल सेल्स हा काही टिपिकल ठिकाणी आढळतात. त्यातली one is the part cuboidal epithelium found in thyroid gland, that is thyroid follicle, and cuboidal epithelium also found in kidney आणि फक्त thyroid gland मध्ये हे cuboidal epithelial cells मिळतात. So thyroid follicles are composed of cuboidal epithelium resting on basement membrane or rest on basement membrane which is filled with a gelatinous colloid material. Okay. Now it is filled with the gelatinous colloid material. So this it is हे सगळं आत भरलेलं आहे. ऍक्च्युअली याला पिवळा पार्ट दाखवला पाहिजे होता, येलोइश कलर. सो ते gelatinous colloid material असतं.
Now the thyroid gland stimulated under the secretion of hormone called as thyroid stimulating hormone or under the influence of hormone called as thyroid stimulating hormone. बघा TSH आपण थायरॉइड आपण पिट्युटरी ग्लँडचे हॉर्मोन्स बघितलेले. पिट्युटरी ग्लँड मध्ये दोन लोब बघितलेले, एक आपण ऍडिनो हायपोफायसिस बघितलेला, दुसरा आपण न्यूरो हायपोफायसिस बघितलेला. ऍडिनो हायपोफायसिस कडनं हे डिफरंट हॉर्मोन्स तयार होतात, ज्याचे आपण मागच्या वेळेला ते हॉर्मोन्स बघितलेले. वन इज कॉल्ड GH किंवा ग्रोथ हॉर्मोन किंवा सोमॅटोट्रॉफिक हॉर्मोन. हे सगळे स्टिम्युलेटिंग हॉर्मोन आहेत, म्हणजे त्या ग्लँड्सला स्टिम्युलेट करणारे हॉर्मोन्स आहेत. सो पहिला बघितलेला आपण GH म्हणजे ग्रोथ हॉर्मोन किंवा सोमॅटोट्रॉफिक हॉर्मोन, त्याला STH म्हणतात. दुसरा हॉर्मोन बघितला TSH थायरॉइड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन. तिसरा बघितला ACTH ॲड्रिनोकॉर्टिकोट्रॉफिक हॉर्मोन. चौथा बघितला प्रोलॅक्टिन लॅक्टोट्रॉपिक किंवा मॅमिट्रॉफिक हॉर्मोन. पाचवा आपण बघितलेला गोनॅडोट्रॉपिन, ज्याच्यामध्ये FSH, LH आणि ICSH. आणि शेवटचा बघितलेला मेलाटोनिन, तो ऍक्च्युली 5 इंटरमिडिएटचा पार्ट आहे. MSH मेलानोसाइट स्टिम्युलेटिंग हॉर्मोन. तो ह्यातले हे सगळ्यात त्यातला TSH आहे, म्हणजे थायरॉइड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन आहे. हा थायरॉइड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन या थायरॉइड फॉलिकल्स थायरॉइड ग्लँड्सला म्हणजेच स्पेशली थायरॉइड फॉलिकल्सला स्टिम्युलेट करतो. द टू हॉर्मोन्स सिक्रेटेड बाय द फॉलिकल सेल्स आर, हे फॉलिकल सेल्स आहेत ना, हे दोन हॉर्मोन तयार करतात जे कोलॉइड जेनेटिक मटेरियल मध्ये स्टोअर केले जातात. दीज आर थायरॉक्सिन THYROXINE. थायरॉक्सिन नाही आहे, थायरॉक्सिन आहे. Thyroxine is called as tetraiodothyronine, that is T4, that is 4 atom of thyrronine, and triiodothyronine, that is T3. Okay, now the thyroxine is synthesized by attaching iodine to amino acid triosine. हे जे काय थायरॉक्सिन आहे, हे थायरॉक्सिन अमिनो ऍसिड ट्रायोसिनला अटॅच आहे by the enzymatic action. Now the amino acid triosine molecules binds to the iodine, produce monoiodothyronine, that is T1, and 2 atom of iodine to produce diiodothyronine. एक मोनो एक ह्याचा आयोडीनचा मॉलिक्यूल ज्याला मोनोआयोडोट्रायोनिन म्हणतो, आणि दोन आयोडीनचे मॉलिक्युल्स असे एकत्र येऊन डायआयोडो म्हणजे T2 तयार होतं. T1 and T2 मॉलिक्युल्स म्हणजे 2 आणि 3 हे एकत्र येऊन बाइंड्स end to end make colloid mass inside the follicles. त्याच्या आत म्हणजे थोडक्यात T4 आणि T3 मध्ये 3 मॉलिक्यूल आयोडीनचे आहेत, 4 मॉलिक्यूल्स आयोडीनचे आहेत. हे कसे तयार झाले, ते ऍक्च्युली बेसिकली तयार झाले अमिनो ऍसिड, त्याचं नाव आहे ट्रायोसिन. या ट्रायोसिन मॉलिक्यूल्स बाइंड केले आयोडीन मॉलिक्यूलला. ट्रायोसिन मॉलिक्यूलने आयोडीन मॉलिक्यूलला बाइंड केला आणि पहिला एका मॉलिक्यूलला बाइंड करून मोनोआयोडो ट्रायोनिन तयार झालं. मग 2 ऍटमला बाइंड करून डायआयोडो थायरोनिन तयार झालं, आणि मग हे T1 आणि T2 एकत्र आले. Now there are further metabolites prepared T3 and T4. The tetraiodothyronine or T3 is also secreted in the small quantity. T3 हे कमी क्वांटिटी मध्ये तयार होतं. Now there are further metabolites to prepare T3 and T4. Tetraiodothyronine or T3 is also secreted in small quantity. कमी प्रमाणात T3 तयार होतं, T4 जास्त प्रमाणात तयार होतं, पण हे ऍक्टिव्ह आहे. बट इट इज फिजियोलॉजिकली मोर ऍक्टिव्ह. T3 हे जास्त ऍक्टिव्ह आहे T4 पेक्षा. Thyroid gland is the only gland that stored its hormones. T3 and T4 hormones are stored before secretion and are regulated by thyrotropin of pituitary gland म्हणजे TSH. आणि जास्त झालं तर निगेटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम ते मेंटेन केलं जातं. सो T3 and T4 hormones are stored before secretion. सिक्रेट व्हायच्या अगोदर ते स्टोर्ड असतं ऍज ए थायरोग्लोब्युलिन म्हणून, अँड आर रेग्युलेटेड. त्याला रेग्युलेट कोण करतं, तर ते फीडबॅक मेकॅनिझमने TSH ने फीडबॅक मेकॅनिझमने मेंटेन होतं. नाउ in between the thyroid gland there lies a C-shaped gland, and this C-shaped gland is called as parafollicular cells, which produce hormone called as calcitonin hormone. This calcitonin hormone regulate calcium metabolism maintain करतात. Now कसं मेंटेन करतात ते पुढचा पॅराथायरॉइड हॉर्मोन आहे, तिथे आपण बघूया. एक पॅराथायरॉइड हॉर्मोन आहे, त्याच्यामध्ये बघूया. नाउ थायरॉक्सिनचं फंक्शन काय बघा. थायरॉक्सिन रेग्युलेट द बेसल मेटाबॉलिक रेट. बेसल मेटाबॉलिक रेट याचा अर्थ काय, ऑक्सिजन सेलच्या आत जाऊन मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी मध्ये किती ATP तयार होतं, किती ऑक्सिजन आत जाऊन मेटाबॉलिक रेटने किती ATP तयार होतं, हा जो काय रेट आहे ह्याला म्हणतात बेसल मेटाबॉलिक रेट. हा बेसल मेटाबॉलिक रेट या
थायरॉक्सिन रेग्युलेट करतं आपल्या बॉडीचा बीएमआर, त्याला बीएमआर म्हणतात, बेसल मेटाबॉलिक रेट ऑफ द बॉडी. Now it also regulate metabolism by stimulating protein synthesis, so it's also play important role in protein synthesis and promote the growth of body tissue. आपल्या बॉडी ऑब्वियसली प्रोटीनचं काम काय, प्रोटीन इट इज अमिनो ऍसिड ना, सो प्रोटीनचं मेन काम काय, सेल डिव्हिजन, सेल फॉर्मेशन, सेल मॅच्युरेशन, सेल ग्रोथ. सो सेल ग्रोथ झाली याचा अर्थ टिश्यू ग्रो होते, टिश्यू ग्रोथ झाली तर बॉडी ग्रो होते. सो इट रेग्युलेट मेटाबॉलिझम बाय स्टिम्युलेटिंग प्रोटीन सिंथेसिस and also promote the growth of body tissue. Third, it helps in thermoregulation by increasing heat production. So body मध्ये heat produce करण्याचं काम करते. It increases action of neurotransmitter adrenaline and non-adrenaline. That is very important. Calcium आपण बघितलेलं, calcium आपण तिकडे तुम्हाला आठवत असेल, आपण ते इम्पल्स ट्रान्समिशन साठी सोडियम, पोटॅशियम आणि कॅल्शियम सिनॅप्टिक गॅप मध्ये आत येताना आपण दाखवलेलं बघा, सिनॅप्टिक गॅप दाखवलेली, एक प्री सिनॅप्टिक नर्व दाखवलेली आणि पोस्ट सिनॅप्टिक नर्व दाखवलेली. प्री सिनॅप्टिक नर्व म्हणजे पहिल्या नर्व सेल्सचा एक्झॉन आणि पोस्ट सिनॅप्टिक नर्व म्हणजे दुसऱ्या नर्व सेल्सचा डेंड्रॉन. याचा जो मेम्ब्रेन आहे त्याला आपण प्री सिनॅप्टिक मेम्ब्रेन आणि पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन बघितलेलं. हे चॅनलाइज कसे होतात, ऍक्टिव्हेट कसे होतात, बाहेर जे कॅल्शियम असतं ते कॅल्शियम सगळं आत जातं आणि मग तो आज जो न्यूरो हॉर्मोन आहे ज्याला आपण ऍसिडिल कोलिन म्हटलं बरोबर ना, न्यूरो ट्रान्समिटर, तो ते रिलीज होतं. सो ह्याला लागतं काय माहितीये का, ह्याला लागतं कॅल्शियम. सो हे कॅल्शियम इकडनं तयार होतं. सो इट हेल्प्स, इट इन्क्रीजेस ऍक्शन ऑफ न्यूरो ट्रान्समिटर. आठवते का, ऍड्रेनालिन अँड नॉन ऍड्रेनालिन. इट ऑल्सो support the process of RBC production and maintain the water and electrolyte balance. हे पण एक त्याचं काम आहे. Now it also regulate the reproductive cycle in female. Then अजून एक त्याचं फंक्शन आहे ज्याने दिलं नाहीये, इन केस ऑफ इट प्ले इम्पॉर्टंट रोल इन मेटामॉर्फोसिस. पण हे मेटामॉर्फोसिस फ्रॉग मध्ये केलं जातं. म्हणजे काय, तर फ्रॉग मध्ये ना वेगवेगळ्या लार्वल स्टेजेस आहेत. टॅडपोल लार्वा, गिल स्टेज लार्वा, तसे ज्या वेळेला टेल असते ना, टेल स्टेज असते, म्हणजे नॉर्मली होतं कसं, हे सगळे जे लार्वल स्टेज आहे यांच्यामध्ये शेपटी असते, मासे आहेत, ते माशासारखे आकार असतो आणि हळूहळू ते माशाचा आकार कन्वर्ट होऊन मग तो बेडूक तयार होतो, म्हणजे तो फ्रॉग तयार होतो. तर ह्याचे जे नको असलेले ऑर्गन्स आहेत, म्हणजे पोस्ट टेल